मऊ लुसलुसीत आणि पुरणपोळी टम्म फुगण्यासाठी जेवढा कणकेचा गोळा घेतला आहे तेवढाच पुरणाचा गोळा घेतलेला आहे. कणकेला थोडंसं पीठ लावून त्याची अशा प्रकारे वाटी बनवून त्यामध्ये पुरणाचा गोळा ठेवून बोटांना थोडंसं पीठ लावून पुरण आतमध्ये ढकलत जायचे. बनवलेला उंडा पिठामध्ये घोळून अशा पद्धतीने कडेने पसरवून घ्यायचा. पोळी लाटताना हलक्या हाताने कडेकडेनेच पोळी लाटायची. अशा पद्धतीने पोलपाट फिरवून पोळी लाटली तर पोळी सगळ्या बाजूनी सारखी होते आणि छान पातळही लाटली जाते आणि पुरण सगळ्या बाजूनी एकसारखे पसरते. आता तवाही गरम झालेला आहे. पोळी भाजताना गॅसची फ्लेम फुलच ठेवायची. एक साईडने साधारण भाजून झाल्यावर पलटी मारायची. वरून साजूक तूप सोडून दुसऱ्या बाजूनी पलटून घ्यायची. अगदी काठोकाठ फुगलेली पुरणपोळी तयार आहे. लाईक, शेअर, सबस्क्राईब. धन्यवाद.